हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. येत आहे बिग बॉस मराठी आणि रितेश दादा घेऊन येत आहे बिग बॉस मराठी 11 जानेवारीपासून रात्री 8 वाजता कलर्स मराठीवरती. तर यावेळेस संभाव्य स्पर्धकांची यादी आपल्याकडे आलेली आहे. त्यामध्ये हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल जलपरी यांच्या मालकांची विशिष्ट स्टाईल, खास डायलॉग चाहत्यांमध्ये व्हायरल झाले असून लोक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर असे बोलत नागेश मडके, नाद करते का यायला लागतं असं म्हणणारे हॉटेल तिरंगाचे लक्ष्मण भोसले आणि खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही असे म्हणणारे हॉटेल जलपरीचे मालक रवी काळे यांचाही समावेश बिग बॉस मराठीमध्ये असू शकतो. तरुणाईमध्ये एकंदरीत सोशल मीडियावर चर्चेत असणारी इन्फ्लुएन्सर अनुश्री माने, झटपट पटापट म्हणणारे चर्चेत आलेला डॅनी पंडित आणि अरे प्रतीक मी नवीन क्लास लावलाय असे म्हणत विरोधी शर्यत म्हणणारा अथर्व रुके बिग बॉस मराठीचा प्रवेश करू शकतो. दरम्यान एका मुलाखतीत प्रसिद्ध झालेली गिरिजा ओक क्रिकेट निळामध्ये इंटरव्ह्यू दिल्याने ती इंडियामधली नवीन नॅशनल क्रश म्हणून जाहीर केलेले गिरिजा ओक आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसू शकते. तसेच गुलाबी साडी, शॅकी शॅकी आणि सुंदरी सुंदरीमध्ये असे हिट गाणे देणारा प्रसिद्ध गायक संजू राठोड, तसेच आपल्या दिलखेच कदाने सगळ्यांना भुरळ घालणारी सुप्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील, तसेच मराठी मालिकांमध्ये झळकलेली मानसी नाईक आणि एक उत्तम डान्सर अशी मानसी नाईक आणि असे अनेक माझी तुझी रेशीम गाठ, काजल काटे आणि सुंदर मनामध्ये मधले दिसणार थोडं तुझं आणि थोडं माझं मध्ये दिसलेला समीर परांजपे, राजा राणीची जोडीमध्ये दिसणारे आणि तसेच तारिणी मालिकेत दिसणारी शिवानी सोनार, सावळ्याची जणू सावलीमध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकर, अस्मिता ती फुलराणी आणि आई एकवीरा आई, मयुरी वाघ, अस्मिता आणि साथ दिली तू मला, पियुष रानडे, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, तसेच बिग बॉस मराठीमध्ये बिग बॉस हिंदीमधला स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे जो टॉप 3मध्ये आलेला होता बिग बॉस हिंदीमध्ये, तो सुद्धा आपल्यांना वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये त्याचं नाव येत आहे, प्रणित मोरे. अशा पद्धतीने एवढे संभाव्य स्पर्धकांची नावं येत आहे. यावेळेस बिग बॉस मराठीमध्ये खूप मोठे मोठे कलाकार आलेले आहेत. आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला नाव सांगू इच्छितो. हॉटेल भाग्यश्री, हॉटेल जलपरी आणि हॉटेलच्या वेगवेगळ्या रील्समधून प्रसिद्ध झालेले जी माणसं आहेत ते, तसेच अनुश्री माने, प्राप्ती रेडकर, प्रणित मोरे, संजू राठोड, गौतमी पाटील असे अनेक सदस्य आपल्याला बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये दिसू शकतात. आणि आपल्याला बिग बॉस मराठी हा सीझन यावेळेस कसा आणखीन गाजणार आहे हे आपल्याला प्रोमोमधून कळतच असेल. रितेश दादाने आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे. त्याप्रमाणे ह्यावेळेस बिग बॉस मराठीमध्ये बिग बॉसच्या मागच्या सीझनला कसा बीट करेल हे बघू आपण. तर आपल्याला 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठीवरती बघायला भेटणार आहे बिग बॉस मराठी. बघायला विसरू नका. रितेश दादा कल्ला करणारच, तर TRP ब्लॉकबस्टर ठरणारच. तर यावेळेस आपण सुद्धा रिव्ह्यू करणार आहोत. तर तुम्हाला आपल्या रिव्ह्यूबद्दल काय वाटतं आणि आपल्या संभाव्य स्पर्धकांमधून कोण तुम्हाला या बिग बॉस मराठीमध्ये बघायला आवडेल, तुम्ही ते मला नक्की कळवा आणि कमेंटमध्ये नक्की आपला सपोर्ट दर्शवा. तर भेटूच लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय.